हाय. तर आज आपण काजू मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि काजू. तर सर्वप्रथम कांदा आपण मस्तपैकी भाजून घेऊयात. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत हळूहळू मंद आचेवर भाजायचा आहे. का तर फास्टमध्ये भाजलं तर तो करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा सुट्टा करून करून व्यवस्थित असा भाजायचा. कांदा भाजल्यानंतर त्यात टोमॅटो, लसूण, आलं सर्व टाकायचं आणि पुन्हा एकदा ते मस्तपैकी मिक्स करून भाजून घ्यायचं. बघा मी किती व्यवस्थित हळूहळू भाजते. गडबड करून पण काही उपयोग नाही आहे. आणि त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून काजू पुन्हा एकदा आपण भाजून घेऊयात मस्त तेलात. काजू जरा भाजताना फास्टमध्ये भाजायचं, का तर ते लगेच करपण्याची शक्यता असते. तर ठीक आहे, काजू भाजून झालेले आहेत आपले. आपल्या घरात जो असेल खडा मसाला, म्हणजे समजा थोडं मिरं, लवंग, दालचिनी वगैरे, जिरं आणि थोडं हिंग, तेजपत्ता एक, असं मी सर्व त्या तेलात टाकले. आणि हे वाटण आपलं आत्ता केलेलं कांदा, लसूण, टोमॅटो, ते वाटण पण आपण तेलात लगेच टाकायचं. ते वाटण टाकल्यानंतर मस्तपैकी सर्व मिश्रण मिक्स करायचं, तेलात एकजीव करून टाकायचं. थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला. एकटीच होते शूटिंग करताना, तर व्यवस्थित काही जरा धरता आला नाही. तर ठीक आहे. तर असं भाजत आल्यानंतर आपण थोडंसं झाकून ठेवायचं 5 मिनटं. 5 मिनटाची एक वाफ द्यायची मसाल्याला. आणि उघडून पाहिल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आता बऱ्यापैकी आपला मसाला भाजत आलेला आहे. साईडनं असं तेल सुटत आले त्याला, मग समजायचं की आपला मसाला भाजत आलेला आहे. आणि मग त्या स्टेजवर टाकायचे काजू. मग ते टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, सर्वांना आवडेल. जास्त काही अवघड नाही. आणि मुलांना तर डब्यालाही खूप म्हणजे खूपच आवडतं. आमच्या परीला तर काजू मसाला म्हणलं ना की एवढा आवडतो ना की बासच. आणि आता आपण एक वाफ देऊयात त्याला 5 मिनिटाची. तर ठीक आहे, झालेली आहे वाफ देऊन. आता थोडंसं पाणी ॲड करूया. पाणी ॲड झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं आपण झाकून ठेवणार आहोत. आणि झाकून ठेवल्यानंतर एक वाफ देऊयात थोडीशी. आपण झाकून ठेवलेलं आहे. आता झाकण काढून त्यात थोडीशी अशी कोथिंबीर टाकूयात. मग झाली आपली काजू मसाल्याची रेसिपी. तर नक्की तुम्हाला जर आवडेल ही करून बघा एकदा ट्राय. खरंच खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी. कोथिंबीर टाकून घ्यायची. सर्व मिश्रण मिक्स करून एकदा घ्यायचं. तर तयार झालेली आहे आपली काजू मसाल्याची रेसिपी.